आज आपण बघणार आहोत ऑर्डर 13 प्रोडक्शन, इम्पाउंडिंग अँड रिटर्न ऑफ डॉक्युमेंट्स. यामध्ये 11 रूल आहेत. जे डॉक्युमेंट्स आपण कोर्टात प्रोड्यूस करतो, एव्हिडन्स म्हणून प्रोड्यूस करतो, त्यातले सगळेच डॉक्युमेंट्स काय कोर्ट ऍडमिट करून घेत नाही. जे डॉक्युमेंट्स कोर्टाला रिलिव्हंट वाटतात ते ऍडमिट होतात आणि जे इरिलिव्हंट वाटतात ते रिजेक्ट होतात. मग ऍडमिट झाल्यावर आणि रिजेक्ट झाल्यावर काय प्रोसिजर आहे हे सगळं आपल्याला ऑर्डर 13 मध्ये बघायचं आहे. तर मी वाचते रूल 1. ओरिजिनल डॉक्युमेंट टू बी प्रोड्यूस ऑन और बिफोर द सेटलमेंट ऑफ इश्यूज. आता आपल्याला माहिती की प्लेंटिफ आणि डिफेंडंट हे कोर्टामध्ये एव्हिडन्सच्या कॉपीज प्रोड्यूस करतात. मग या एव्हिडन्सच्या कॉपीज ते कोर्टात प्रोड्यूस करतात त्यावेळी त्यांनी ओरिजिनल दिलेले नसतात. मग हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी इश्यूज सेटल होण्यापूर्वी कोर्टात प्रोड्यूस करणं आवश्यक आहे. आता प्लेंट बरोबर ऑर्डर 7 रूल 14 नुसार एव्हिडन्सच्या कॉपीज प्रोड्यूस करतो, तर डिफेंडंट ऑर्डर 8 रूल 1A नुसार कॉपीज प्रोड्यूस करतो. मग या दोन्ही कॉपी ते काय म्हटलेलं आहे बघा. दोघांनी ऑल द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन ओरिजिनल वेअर द कॉपीज देअर ऑफ हॅव बीन फाईल्ड अलॉंग विथ द प्लेंट ऑर WS. मग या सगळ्या ओरिजिनल कॉपीज त्यांनी कोर्टात इश्यूज सेटल होण्यापूर्वी प्रोड्यूस करणं आवश्यक आहे. त्यानंतर सबक्लॉज 2 मध्ये काय सांगितलेलं आहे. The court shall receive the documents so produced, provided that they are accompanied by an accurate list thereof prepared in such form as the High Court directs. आता ते कोर्टामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट ज्यावेळी प्रोड्यूस करणार त्यावेळी त्यांनी ते प्रोड्यूस करताना हायकोर्टच्या डायरेक्शन प्रमाणे एक लिस्ट अटॅच करणं आवश्यक आहे. म्हणजे डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करताना त्यांनी ॲज पर हायकोर्ट डायरेक्शन लिस्ट देणं हे आवश्यक आहे. त्यानंतर सब क्लॉज 3 मध्ये काय सांगितलेले. नथिंग इन सब रूल 1 शॅल अप्लाय टू डॉक्युमेंट्स प्रोड्यूस फॉर द क्रॉस एक्झामिनेशन ऑफ द विटनेस ऑफ द अदर पार्टी. म्हणजे सब रूल 3 नुसार असे डॉक्युमेंट जे सब रूल 1 मध्ये सांगितलेले आहेत ते काही क्रॉस घेताना अप्लाय होणार नाही. म्हणजे जे डॉक्युमेंट समोरच्या पार्टीने क्रॉस एक्झामाइन करताना घेतलेले जातात किंवा विटनेसची मेमरी बघा हँडेड ओव्हर टू अ विटनेस मिअरली टू फ्रेश हिज मेमरी. म्हणजे क्रॉस घेताना बघा म्हणजे त्याला काही प्रश्न विचारले जातात की विटनेसला विचारलं जातं की तू विटनेस म्हणून तिथे होता, तुझी त्यावेळी सही होती. मग तो म्हणेल नाही माझी काय अशी मी नव्हतोच तिथे, माझी साईनच नाहीये. मग अशा वेळी काय होतं की त्याला ते जे डॉक्युमेंट्स असतं जे आपण बिफोर क्रॉस प्रोड्यूस केलेलं नसतं मग ते पटकन त्याला दाखवता येतं आणि सांगता येतं की हे बघा तुमची सही आहे. मग अशा वेळी म्हणजे त्याची मेमरी रिफ्रेश करण्यासाठी किंवा क्रॉस घेताना असे डॉक्युमेंट्स की जे आपण आधी प्रोड्यूस केलेले नाही आहेत असे डॉक्युमेंट्स त्यावेळी प्रोड्यूस करता येतात आणि हे रूल 1 ला अप्लाय होणार नाही. त्यानंतर बघा रूल 3. रिजेक्शन ऑफ इरिलिव्हंट ऑर इनएडमिसिबल डॉक्युमेंट्स. The court may at any stage of the suit reject any documents which it consider irrelevant or otherwise inadmissible, recording the grounds of such rejection. एकदम इझी आहे की जे कोर्टाला डॉक्युमेंट्स रिलिव्हंट वाटतात, ॲडमिसिबल वाटतात ते डॉक्युमेंट कोर्ट ॲडमिट करणार आणि जे इनॲडमिसिबल आहेत, इरिलिव्हंट आहेत ते कोर्ट डॉक्युमेंट्स काय करणार, रिजेक्ट करणार. आणि तसं ग्राउंड रिजेक्शनचं जे ग्राउंड आहे किंवा आणि ॲडमिटचं जे ग्राउंड्स आहे ते कोर्ट ऑर्डरमध्ये मेन्शन करणार. त्यानंतर बघा रूल 4. एन्डॉर्समेंट ऑन डॉक्युमेंट्स ॲडमिटेड इन एव्हिडन्स. व्हेरी सिम्पल. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ नेक्स्ट फॉलोइंग सब रूल देअर शॅल बी एन्डॉर्स्ड ऑन एव्हरी डॉक्युमेंट्स विच हॅज बीन ॲडमिटेड इन एव्हिडन्स इन द सूट द फॉलोइंग पर्टिक्युलर्स नेमली. म्हणजे जे डॉक्युमेंट्स कोर्टाने एव्हिडन्स म्हणून ॲडमिट केलेले आहेत त्या डॉक्युमेंट्सवर एन्डॉर्समेंट असणं आवश्यक आहे. मग ती एन्डॉर्समेंट काय असायला हवी आहे तर त्यांनी बघा इथे दिलेलं आहे. नंबर ए मध्ये दिले द नंबर अँड टायटल ऑफ द सूट. म्हणजे सूटचा नंबर हवे, टायटल हवे, द नेम ऑफ द पर्सन प्रोड्युसिंग द डॉक्युमेंट. कोणी प्रोड्यूस केले, प्लेंटिफनी प्रोड्यूस केले असेल तर प्रोड्यूस बाय द प्लेंटिफ और डिफेंडंटने प्रोड्यूस केले असेल तर प्रोड्यूस बाय द डिफेंडंट. कधी प्रोड्यूस केले, द डेट ऑन विच इट वॉज प्रोड्यूस, ती डेट सुद्धा मेन्शन करणं आवश्यक आहे. अ स्टेटमेंट ऑफ इट्स हॅव्हिंग बीन सो ॲडमिटेड आणि ते ॲडमिट झाले असं तिथे स्पेसिफिकली मेन्शन केलं पाहिजे की ॲडमिटेड म्हणून. आणि या सर्व अँड द एन्डॉर्समेंट शॅल बी साईन ऑर इनिशियल बाय द जज. आणि ते सगळं एन्डॉर्समेंट वाल्यानंतर तिथे जजची साईन असणे आवश्यक आहे. किंवा समजा वेअर अ डॉक्युमेंट सो ॲडमिटेड इज अन एंट्री इन अ बुक, अकाउंट ऑर रेकॉर्ड अँड कॉपी देअर ऑफ हॅज बीन सबस्टिट्युटेड फॉर द ओरिजिनलचं सबस्टिट्यूट म्हणून जर एंट्री, अकाउंट, बुक हे जर डॉक्युमेंट्स घेतले असतील आणि ते कोर्टाने ॲडमिट करून घेतलेले असतील तरी सुद्धा तिथे सेम अशी एन्डॉर्समेंट म्हणून ते ॲडमिटेड केलेत असं म्हणणं आवश्यक आहे आणि जजची साईन असणं सुद्धा तिथे आवश्यक आहे.
त्यानंतर बघा रूल 5, एन्डॉर्समेंट ऑन कॉपीज ऑफ ॲडमिटेड एंट्रीज इन बुक्स अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स save in so far as otherwise provided by the Banker Books Evidence Act 1891, where a document admitted in evidence in the suit is an entry in a letter book or a shop book or other account in current use, the party on whose behalf the book or account is produced may furnish a copy of the entry. म्हणजेच बघा, जेव्हा पार्टीने असे डॉक्युमेंट्स कोर्टात प्रोड्यूस केलेले आहेत की जे करंट यूजमध्ये लागणारे डॉक्युमेंट्स, म्हणजे कुठले तर लेटर बुक, शॉप बुक, अकाउंट्स, जे डेली यूजमध्ये पार्टीला लागतात, मग अशा डॉक्युमेंट्सची कॉपीज पार्टी फर्निश करू शकते. कारण का तर कारण हे शॉप बुक, लेटर बुक किंवा अदर अकाउंट्स हे करंट यूजमध्ये लागणार आहे, डेली वापर केला जातो आणि हेच जर कोर्टात प्रोड्यूस केले तर काय आपल्याला माहिती आहे की प्रोसिडिंग ही बराच वेळ कोर्टात चालते. मग अशा वेळी एंट्रीज कुठून घेणार, म्हणून मग ऑर्डर 13 रूल 5(1) नुसार अशा डॉक्युमेंट्सच्या कॉपी फर्निश केल्या जातात. त्यानंतर वेअर सच अ डॉक्युमेंट इज अन एंट्री इन अ पब्लिक रेकॉर्ड प्रोड्यूस फ्रॉम अ पब्लिक ऑफिस, किंवा आणि जर ते डॉक्युमेंट कुठल्या पब्लिक ऑफिसमधला पब्लिक रेकॉर्ड आहे, पब्लिक रेकॉर्डमध्ये केलेली एंट्री आहे, तर मग असे डॉक्युमेंट्ससुद्धा, अशा डॉक्युमेंट्सच्या सुद्धा कॉपीज कोर्टात प्रोड्यूस करू शकतो. or an entry in a book or account belonging to the person other than a party on whose behalf the book or account is produced, the court may require a copy of the entry to be furnished. तर अशा वेळी सुद्धा कोर्ट काय करू शकतं, तर जी पार्टी आहे, पार्टी किंवा त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या बुक किंवा अकाउंटमधली एंट्री आहे जी पार्टीच्या व्यतिरिक्त किंवा ऑन बिहाफ ऑफ पार्टीने प्रोड्यूस केलेली आहे, तर अशा वेळी सुद्धा कोर्ट त्यांना डॉक्युमेंटची कॉपी प्रोड्यूस करायला सांगणार, सर्टिफाईड कॉपी प्रोड्यूस करायला सांगणार. आणि त्यानंतर वेअर द रेकॉर्ड बुक ऑर अकाउंट इज प्रोड्यूस इन ओबिडियन्स टू अन ऑर्डर ऑफ द कोर्ट ॲक्टिंग ऑफ इट्स ओन मोशन देन बाय आयदर ऑर बाय एनी पार्टी, किंवा ते रेकॉर्ड बुक ऑर अकाउंट कोर्टाच्या ऑर्डरनुसार प्रोड्यूस केले होते, अशा ऑर्डरच्या ओबिडियन्समध्ये की जे कोर्टाने स्वतःच ऑर्डर दिली होती की ते डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करा. मग अशा सिच्युएशनमध्ये कोर्ट काय करणार, दोन्ही पार्टीजकडून तुम्ही काय करायचे, जी एंट्री दिलेली आहे त्याची कॉपी प्रोड्यूस करा. म्हणजे जी काही तुमच्या अकाउंट बुकची एंट्री आहे त्याच्या तुम्ही कॉपीज प्रोड्यूस करा, ओरिजिनल दाखवून त्या प्रोड्यूस करा. आणि मग या कॉपीज फर्निश केल्यानंतर कोर्ट काय करणार, त्या एक्झामाइन करणार, ऑर्डर 7 रूल 17 नुसार त्या एक्झामाइन करणार आणि त्याच्यावर कॉपी एक्झामाइन कम्पेअर करणार आणि पार्टीने प्रोड्यूस केल्यावर त्यांना ओरिजिनल रिटर्न करणार. त्यानंतर बघा रूल 6, एन्डॉर्समेंट ऑन डॉक्युमेंट्स रिजेक्टेड ॲज इनॲडमिसिबल इन एव्हिडन्स. एकदम इझी आहे की जे डॉक्युमेंट्स कोर्टाने रिजेक्ट केलेले आहेत ते इनॲडमिसेबल आहेत, मग त्यावर सुद्धा जसं आपण ॲडमिट झाल्यावर एन्डॉर्समेंट वाटतो तशीच एन्डॉर्समेंट रिजेक्ट झाल्यावर सुद्धा मेन्शन करणं आवश्यक आहे. म्हणजे बघा, जे डॉक्युमेंट्स कोर्टाने रिजेक्ट केले अशा डॉक्युमेंट्सवर एन्डॉर्समेंट असेल की त्यामध्ये टायटल ऑफ द सूट, डेट, त्यानंतर द पर्सन ज्याने डॉक्युमेंट प्रोड्यूस केले म्हणजे प्लेंटिफ ऑर डिफेंडर और बँक वॉट एव्हर, एक स्टेटमेंट असंही असेल की ते डॉक्युमेंट रिजेक्ट केले आहे अँड इट शुड बी साईन बाय द जज और प्रिसाइडिंग ऑफिसर. आणि जसे ॲडमिटेड डॉक्युमेंटमध्ये जशी प्रोसिजर असते तशीच प्रोसिजर रिजेक्टेड डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा आहे. त्यानंतर रूल 7, रेकॉर्डिंग ऑफ ॲडमिटेड अँड रिटर्न ऑफ रिजेक्टेड डॉक्युमेंट्स. एव्हरी डॉक्युमेंट्स विच हॅज बीन ॲडमिटेड इन एव्हिडन्स or a copy thereof where a copy has been substituted for the original under Rule 5 shall form part of the record of the suit. म्हणजेच काय, रूल 5 नुसार जे डॉक्युमेंट्स आपण ॲडमिट करून घेतलेले आहेत किंवा जे डॉक्युमेंट्स ॲडमिट केलेले आहेत कोर्टाने त्या प्रोसिडिंगचा पार्ट बनले जातात. म्हणजे थोडक्यात काय, जे डॉक्युमेंट्स कोर्टाने एव्हिडन्स म्हणून ॲडमिट केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स प्रोसिडिंगचा पार्ट होतील, परंतु जे डॉक्युमेंट्स विच इज नॉट ॲडमिटेड इन एव्हिडन्स, जे डॉक्युमेंट्स एव्हिडन्स म्हणून ॲडमिट केलेले नाही आहेत, रिजेक्ट केलेले आहेत, शॅल नॉट फॉर्म पार्ट ऑफ द रेकॉर्ड अँड शॅल बी रिटर्न टू द पर्सन्स रिस्पेक्टिव्हली प्रोड्युसिंग देम. आणि ते डॉक्युमेंट्स प्रोसिडिंगचा पार्ट बनले जाणार नाही आणि असे डॉक्युमेंट्स पार्टीला परत दिले जातील. त्यानंतर बघा रूल 8, कोर्ट मे ऑर्डर एनी डॉक्युमेंट्स टू बी इम्पाउंडेड. Notwithstanding anything contained in Rule 5, Rule 7 of this order or in Rule 17 of Order 7, म्हणजे जरी ऑर्डर 7, रूल 17, ऑर्डर 13 मधील रूल 5 आणि 7 मध्ये जसं जरी सांगितले की असे डॉक्युमेंट्स ॲडमिट करू शकतो, त्याच्या कॉपीज ॲडमिट करू शकतो, तसंच कोर्ट हे डॉक्युमेंट्स इम्पाउंड देखील करू शकतो जर कोर्टाला इफ इट सीज सफिशियंट कॉज डायरेक्ट एनी डॉक्युमेंट्स और बुक प्रोड्यूस बिफोर इट. जे डॉक्युमेंट्स किंवा एखादे बुक्स कोर्टापुढे जे
प्रोड्यूस केली किंवा त्याच्या कॉपीज असे डॉक्युमेंट्स कोर्ट काय करू शकतं, इम्पाऊंड करू शकतं अँड केप्ट इन द कस्टडी ऑफ एन ऑफिसर ऑफ द कोर्ट कस्टडी ऑफ द ऑफिसर ऑफ द कोर्ट फॉर सच अ पिरियड, अशा वेळापर्यंत अँड सब्जेक्ट टू द कंडिशन ॲज द कोर्ट थिंग्स फिट. त्यानंतर बघा ऑर्डर 13 रूल 9 रिटर्न ऑफ ॲडमिटेड डॉक्युमेंट्स. एनी पर्सन वेदर अ पार्टी टू द सूट or not desirous of receiving back any document produced by him in the suit and placed on the record shall, unless the document is impounded under Rule 8, be entitled to receive back the same. म्हणजे थोडक्यात काय सांगितलेलं आहे, जे काही डॉक्युमेंट्स पार्टीने प्रोड्यूस केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स ॲडमिट झालेले असतील तर कोर्ट ते डॉक्युमेंट्स परत करू शकते, परंतु जे डॉक्युमेंट्स इम्पाऊंड झाले ते काही कोर्ट परत करू शकणार नाही. ते इम्पाऊंड आणि ॲडमिटमध्ये फरक आहे. इम्पाऊंड म्हणजे कोर्टाने ते डॉक्युमेंट्स स्वतःजवळ ठेवून दिलेले आहेत, तर काही कारणास्तव ठेवलेत ते कोर्टाच्या कस्टडीमधले आहेत की इन फ्युचर ते कोर्टाला लागूही शकतात म्हणूनही ठेवलेले आहेत. तर काही जे डॉक्युमेंट्स ॲडमिट झाले ते प्रोसिडिंगचा पार्ट बनलेले आहेत. मग हे डॉक्युमेंट्स ॲडमिट झाल्यानंतर सुद्धा जर पार्टीला त्या डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे तर तो ते डॉक्युमेंट्स रिटर्न घेण्यासाठी एक ॲप्लिकेशन करू शकतो. मग अशा वेळी कुठले डॉक्युमेंट्स रिटर्न केले जातात तर बघा, वेअर द सूट इज वन इन विच अन अपील इज नॉट अलाउड वेन द सूट हॅज बीन डिस्पोज ऑफ. म्हणजे समजा सूट डिस्पोज ऑफ झालेला आहे आणि त्यात अपीलही होऊ शकत नाही, मग अशा सूटमधले डॉक्युमेंट्स कोर्ट पार्टीला परत करू शकतो. किंवा वेअर द सूट इज वन इन विच अन अपील इज अलाउड वेन द कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅट द टाइम फॉर प्रेफरिंग अन अपील हॅज एलॅप्स. म्हणजे बघा, सूट डिस्पोज ऑफ झालेला आहे, त्यामध्ये अपील होऊ शकते, परंतु अपील फाईल करण्याचा पिरियडही निघून गेलेला आहे, एलॅप्स झालेला आहे अपीलचा टाइम, अपील प्रेफर करण्याचा. अँड नो अपील हॅज बीन प्रेफर और इफ अपील हॅज बीन प्रेफर, किंवा अपील जर प्रेफर केलेलं, अपील फाईल झालेलं आहे आणि ते अपील काय झालेलं आहे, डिस्पोज ऑफ झालेलं आहे, तर तरी सुद्धा कोर्ट काय करू शकतं, ते डॉक्युमेंट्स रिटर्न करू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट अ डॉक्युमेंट मे बी रिटर्न ॲट एनी टाइम अर्लियर दॅन दॅट प्रिस्क्राईब बाय दिस रूल इफ द पर्सन अप्लाइंग देअर ऑफ डिलिव्हर्स टू द प्रॉपर ऑफिसर फॉर बिंग सबस्टिट्युटेड फॉर द ओरिजिनल. आणि ते डॉक्युमेंट्स कोर्ट देणार आणि त्या जागी काय करणार तर सर्टिफाईड कॉपी प्रोड्यूस करण्यासाठी सांगणार, अशी ऑर्डर करणार. इन केस ऑफ अ पार्टी टू द सूट अ सर्टिफाईड कॉपी, म्हणजे जर ती पार्टी टू द प्रोसिडिंग असेल आणि त्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स हवे, त्याचे जे एक्झिबिट झालेले, जे ॲडमिट झालेले आहेत, तर काय करणार कोर्ट, त्यांना काय ऑर्डर करणार की त्यांना सर्टिफाईड कॉपी प्रोड्यूस करायला सांगणार सबस्टिट्यूट म्हणून. इन द केस ऑफ एनी अदर पर्सन एन ऑर्डिनरी कॉपी ऑफ विच हॅज बीन एक्झामाइन कंपेअर अँड सर्टिफाईड इन द मॅनर मेन्शन इन सब रूल 2 और रूल 17 ऑफ ऑर्डर 7. किंवा आता रूल 17 ऑर्डर 7 मध्ये सांगितल्याप्रमाणे ओरिजिनलवरून व्हेरीफाय करून कम्पेअर करणार आणि तसा रिमार्क मारून ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स कोर्ट परत करणार. अँड अंडरटेक टू प्रोड्यूस द ओरिजिनल इफ रिक्वायर्ड टू डू सो. आणि पार्टीकडून असं अंडरटेकिंग घेणार की ज्यावेळी कोर्टाला त्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सची आवश्यकता वाटेल त्यावेळी ते डॉक्युमेंट्स कोर्टापुढे त्यांनी सादर करावे. त्यानंतर त्यांनी काय सांगितले, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट नो डॉक्युमेंट शॅल बी रिटर्न विच बाय फोर्स ऑफ द डिक्री हॅज बिकम होली वॉइड ऑर युजलेस. असे डॉक्युमेंट्स कोर्ट परत देणार नाही की जे कोर्टाने व्हॅलिडच ठरवलेले नाही, वॉइडच आहेत. मग असे डॉक्युमेंट्स जर दिल्यानंतर पुन्हा काही प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी देते, एक नवरा आणि बायको आहे, म्हणजे तिन्ही नवऱ्याने असं सांगितले की ही माझी बायको आहे आणि त्याने असे काही खोटे डॉक्युमेंट्स प्रोड्यूस केलेले आहेत आणि प्रूव्ह झालेले की ही काय त्याची बायको नाही आहे, ही काय त्याची लिगली वाईफ नाही आहे. पण मग हे डॉक्युमेंट्स जे प्रूव्ह करत होते ते खोटे डॉक्युमेंट्स म्हणून कोर्टाने सिद्ध केले आणि हे डॉक्युमेंट्स जर त्याला परत दिले तर तो पुन्हा दुसरं कुठेतरी प्रोड्यूस करू शकतो. मग असे जे व्हॅलिडच नाही आहे, जे वॉइड ठरवलेत कोर्टाने, हे डॉक्युमेंट्स ते परत केले जाणार नाही. त्यानंतर सांगितले सबक्लॉज 2 मध्ये, ऑन द रिटर्न ऑफ ए डॉक्युमेंट ॲडमिटेड इन एव्हिडन्स अ रिसिप्ट शॅल बी गिवन बाय द पर्सन रिसिव्हिंग इट. मग हे डॉक्युमेंट्स ज्यावेळी आपण रिटर्न करतो पार्टीच्या ॲप्लिकेशनवर, तर त्या डॉक्युमेंट्सवर एन्डॉर्समेंट पाहिजे, ज्या कोणी हे डॉक्युमेंट रिसीव्ह केलेली आहे त्याची सिग्नेचर त्या डॉक्युमेंट्सवर हवी आहे. ऑन द रिटर्न ऑफ अ डॉक्युमेंट्स ॲडमिटेड इन एव्हिडन्स अ रिसिप्ट शॅल बी गिवन बाय द पर्सन रिसिव्हिंग इट. तर थोडक्यात काय रूल 9 मध्ये काय सांगितलेलं आहे की जे डॉक्युमेंट्स ॲडमिट झालेले आहेत आणि जे प्रोसिडिंगचा पार्ट बनलेले आहेत आणि रूल 8 नुसार इम्पाऊंड झालेले नाही आहेत असे डॉक्युमेंट्स रिटर्न घेण्यासाठी पार्टी अप्लाय करू शकते. किंवा त्यामध्ये पण सूट डिस्पोज ऑफ झालेला हवे, किंवा अपील पिरियड संपलेला हवे, किंवा अपील फाईल झालेला आहे पण अपील डिस्पोज ऑफ झालेला आहे,
अशा सूटमध्ये डॉक्युमेंट्स पार्टीला परत मिळू शकतात. त्यानंतर बघा रूल 10, कोर्ट मे सेंड फॉर पेपर फ्रॉम इट्स ओन रेकॉर्ड्स ऑर फ्रॉम अदर कोर्ट्स. The court may from its own motion and may in its discretion upon the application of any of the parties to a suit send for either from its own records or from any other courts the records of any other suits or proceeding and inspect the same. म्हणजे बघा कोर्ट सु मोटो एखाद्या कोर्टाचा रेकॉर्ड हा आपल्याकडे मागू शकतो किंवा आपला रेकॉर्ड हा इतर दुसऱ्या कोर्टात हा प्रोड्यूस करू शकतो. मग त्यासाठी बघा कोर्ट सु मोटो और डिस्क्रेशनरी पॉवर ऑफ द कोर्ट इन्स्पेक्शन सुद्धा घेऊ शकतात आणि त्यासाठी एक ॲप्लिकेशन करावं लागणार आणि ते ॲप्लिकेशन शुड बी सपोर्टेड बाय एन ॲफिडेव्हिट आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये असं मेन्शन करावं लागणार की हा रेकॉर्ड का मागवला जात आहे किंवा तो रेकॉर्ड मागवणं हे का आवश्यक आहे किंवा ओरिजिनलचे प्रोडक्शन का ओरिजिनल डॉक्युमेंट्सचे प्रोडक्शन फॉर द पर्पज ऑफ जस्टिस का नेसेसरी आहे हे सगळं त्या ॲप्लिकेशनमध्ये विथ ॲफिडेव्हिट मेन्शन केले जाणार. त्यानंतर रूल 11, लास्ट रूल ऑफ ऑर्डर 13. रूल 11 मध्ये एकदम सिंपल सांगितलेलं आहे, एवढंच सांगितलं की आतापर्यंत आपण या जेवढ्या प्रोव्हिजन बघितल्या 1 to 12 या डॉक्युमेंटसाठी आपण बघितल्या, पण ज्या या प्रोव्हिजन डॉक्युमेंटसाठी अप्लाय केल्या जातील त्या सर्व प्रोव्हिजन अदर मटेरियल ऑब्जेक्ट म्हणजे अदर मटेरियल ऑब्जेक्टसाठी अप्लाय होतील. ज्या एव्हिडन्स म्हणून प्रोड्यूस केले म्हणजे कोर्टात जे एव्हिडन्स म्हणून जे मटेरियल ऑब्जेक्ट प्रोड्यूस केले त्यासाठी सुद्धा हेच रूल अप्लाय केले जातील. थँक्यू.